सर्व प्रेक्षकांना विनम्र अभिवादन। केक फाउंडेशन अहमदनगर निर्मित नाट्य जागर एकांकिका स्पर्धेसाठी खास लिहिलेली एकांकिका उर्मिला। लेखक रोहित पगारे, संकल्पना नेपथ्य आणि दिग्दर्शन कल्पना केतन नवले, सूत्रधार केतन नवले, प्रकाश योजना श्याम चव्हाण, संगीत आणि संवादिनी ऋतुजा पाटील, साथ सिंथेसायझर प्रणव देशपांडे, तबला शुभम राव, रंगभूषा उमेश खंदारे, वेशभूषा आणि केशभूषा अनुजा कांबळे, विशेष सहाय्य नितीन जावळे, जालिंदर शिंदे, क्षितिज झावरे, सुधीर देशपांडे, संजय वैद्य, पीडी कुलकर्णी, सतीश लोटके, पवन नाईक, रुचा सोनी, प्रमोद कांबळे। विशेष आभार अखिल भारतीय नाट्य परिषद अहमदनगर शाखा आणि उपनगर शाखा अहमदनगर यातील भूमिका आणि कलावंत स्त्री सीता मृणाल कुलकर्णी, शांभवी श्रुता भाटे, उर्मिला चैत्राली जावळे। नाट्य जागर एकांकिका स्पर्धेसाठी खास लिहिलेली एकांकिका उर्मिला आहे। राणी उर्मिला कोण? शांभवी ये ना, अशी बाहेर का उभी? मध्यरात्र उलटून पहाट होण्यास काहीच घटिका शिल्लक आहेत, तेव्हा प्रासादातील दिव्यांची वाट खाली करण्यासाठी आले होते। राहू दे। काय झालं राणी उर्मिला? माझं काही चुकलं का? नाही, पण असं का विचारलं? महाराजांनी प्रत्येक सेवेकरी दासीला आपण आपल्या प्रासादात कार्य करण्याची संधी देता। हो, फक्त मलाच माझं कार्य करण्यापासून अडवता। असं काही चुकलं असेल तर क्षमा करा, पण माझ्या बाबतीत असा दुजाभाव का? दुजाभाव नाही शांभवी, माझ्या मनात कुणासाठी देखील दुजाभाव नाही, आणि तुझ्या बाबतीत तर माझ्या मनात इतरांपेक्षा जरा जास्त स्नेह आहे। खरं? हो। अशी पाहतेस माझ्याकडे? तुमच्या हसण्याचा गूढ करण्याचा प्रयत्न करते। हसण्याचं गूढ आणि माझ्या हसण्यासाठी ओठ विलत होत आहेत खरे, पण त्यावर दुःखाची गाडी कायम असते। राणी उर्मिला एक विचारू? विचार। तुमच्या प्रासादातील हा दिवा गेली 14 वर्ष अखंड जळताना बघून आले मी, अगदी मी 5-6 वर्षांची असल्यापासून। असं का? शांभवी पुरे आता, अजून महारातले बरेच दिवे जळत असतील, त्यांची वाट जाऊन कमी कर जा। जिथे इतकी वर्ष मन जळत राहिलं तिथे दिवा जळत असला काय आणि नसला काय, काय फरक पडतो? शांभवी, जंगलात लागलेला वणवा सुद्धा वन संपलं की विझतो, पण मनाला लागलेली आग ती सरणावर गेल्यावरच विझते। शांभवी,
रडावंसं वाटतं ग, पण रडता येईल. डोळ्यातलं पाणी कढत तापलं ना की आपल्या श्वासाचे चटके आपलं जगणं असह्य करतात. राणी उर्मिला, अजून एक विचारू? विचार. गेल्या कित्येक वर्षांपासून बघते आपण कसलं तरी चित्र काढताय. ते नेमकं कशाच आहे आणि आम्हाला कधी बघायला मिळेल? खूप लवकर, कदाचित आजच. हो, मग बघ तरी कसलं चित्र. थांब शांभवी, हे चित्र मी ज्यांच्यासाठी काढते ना तेच हे चित्र प्रथम बघते. शांभवी, आज मी खूप आनंदात आहे. आज माझ्या स्वामी प्रतीक्षेची 14 वर्ष संपली. हो राणी. शांभवी, थांब, तुला काहीतरी दाखवायचंय. इथेच थांब. शांभवी, ही माळ मी माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि त्यांना सांगेन की हे केवळ मोती नाहीये, तर या उर्मिलेने 14 वर्ष एकांतात घालवलेल्या रात्रीचे हुंकार आहे. पण राणी उर्मिला, मोती किती असतील? आजचा शेवटचा मोती या डोळ्याचा आहे, मग ही माळ पूर्ण होईल. पण एवढी मोठी माळ का आणि कशासाठी होती? तुला नाही समजायचं ते. समजलं. म्हणूनच आज राणी उर्मिलेच्या चेहऱ्यावर एवढी ताली चढली वाटतं. शांभवी, हा खरंच. राणी उर्मिला, आज तुम्ही कुठलाही शृंगार न करता अगदी नववधूसारख्या दिसताय. आनंदी, उत्साही आणि तजेलदार. शांभवी, ऐका, हो ऐका. समस्त अयोध्यावासियांना आनंदाची बातमी देण्यात येत आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या वनवासाचा आज शेवटचा दिवस असून महापराक्रमी प्रभू राम, राणी सीता आणि बंधू लक्ष्मण हे रावणाचा पराभव करून लंकेवर विजय मिळवून लवकरच अयोध्येत येणार आहेत. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरीत दीपोत्सव साजरा करायचा आहे. कशी करू स्वागता प्रियतमा, कशी करू स्वागता सांग रे, कशी करू स्वागता. दोन कराचे हार अर्पिते, दोन कराचे हार अर्पिते, मम प्रीतीचे तुला प्रियतमा, कशी करू स्वागता सांग रे, कशी करू स्वागता प्रियतमा, कशी करू स्वागता. विरहाचे हे अश्रू जळित, विरहाचे हे अश्रू जळित, वाहते चरणी तुला, वाहते चरणी तुला प्रियतमा, कशी करू स्वागता सांग रे, कशी करू स्वागता प्रियतमा, कशी करू स्वागता. शांभवी, राणी उर्मिला, आज दिवसा झोपण्याचा तुमचा शेवटचा दिवस. शांभवी, पुढे आता. आज्ञा असावी. नदी दिदी तन नदी तन नदी, नदी दिदी तन नदी तन नदी, नदी दिदी तन, नदी दिदी तन नदी तन,
धाकिट धा धुमकिट धा धुमकिट धक धुमकिट धक धा धाकिट धा धुमकिट धा धुमकिट धक धुमकिट धक धा प्रांत धा प्रांत धा प्रांत धा आजचा दिवस आहेच तसा भाग्याचा. 14 वर्षांचा विरह संपला. माझी प्रतीक्षा पूर्ण झाली. शांभवी मला अजून काय हवं होतं? हो राणी हो. महाराज येत आहेत. हो हो महाराज येत आहेत. महाराज येत आहेत. शांभवी बहुतेक स्वामी इथेच येतात. अशा वेळेस तू इथे थांबणं योग्य नाही. तू जात अशी. बरोबरच आहे. आता माझी काय गरज उरली म्हणा शांभवी. बरं जाते, पण आता जाते खरी. पुन्हा बोलवलं तर अजिबात यायची नाही. सांगून ठेव. मला आज माझ्या स्वामींना डोळे भरून पाहायचं. त्यांची पराक्रमी मुद्रा या डोळ्यात साठवून घ्यायची. गरे साने सा गरे साने सा गरे साने त्यांच्या सा डोळ्यातली अधीरता पाहायची. गरे साने सा गरे त्यांच्या साने सा श्वासांची गरे लय साने सा गरे त्यांच्या साने स्पर्शाने सा शरीरावर गरे उठणारे साने रोमांच सा अनुभवायचं. त्यांच्या पावलाच्या गतीतून त्यांच्या भेटीची ओढ जाणवते. शांभवी तू आता क्षणभर देखील थांबू नकोस. तुला बघून स्वामी माघारी जातील. मला आज त्यांना डोळे भरून पाहायचं. हे डोळे आता मी फक्त त्यांना बघण्यासाठी. उर्मिले अगं केवढी आतुर झालीस लक्ष्मणाला भेटायला. ताई तुला अजून थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अजून का? ताई ही शांभवी. तिला महाराज सगळे दासी म्हणून ओळखतात. पण माझ्या प्रासादात काम करता करता ही माझी सखी कधी झाली तेच कळलं नाही.
अगदी बरोबर केलंस तू. मनातलं सांगायला कोणीतरी सखी ही हवीच असते. स्वामी अगं लक्ष्मणाला इथे येण्यास अजून अवकाश होता म्हणून म्हटलं उर्मिळेला तिचे स्वामी भेटण्या अगोदर आपण भेटून येऊ. आज्ञा असावी. थांब शांभवी, मला अजून तुझी आवश्यकता आहे. एवढी वेणीची फेड घट्ट करून देशील. थांब शांभवी. काय? उर्मिला, 14 वर्षांनंतर पाहते तुला. अजूनही तितकीच सुंदर दिसतेस. खोटी खोटी समजूत काढायची सवय अजून गेली नाही तुझी. समजूत बाळबोधाची काढतात आणि समजूतदार व्यक्तीला सांगितलं जातं. म्हणजे तू काहीतरी सांगायला आलीस. वनवासात असताना मला तुझी खूप आठवण येत होती ग. ते सांगायला आले. जनकराजाला जमिनीत सापडलेली पण त्यांनी अगदी पोटच्या मोडीप्रमाणे मारले आणि तुझ्यासाठी जीवाला जीव देणारी बाकी जन्माचं पुण्यच म्हणावं लागेल मला. तुझा पायगुण जनकपुरीला लागला आणि मातेची तू सुजवली आणि मी तुझी धाकटी बहीण म्हणून जन्माला आली. ताई तुझ्या सानिध्यात सहवासात मी लहानाची मोठी झाले. पण मी तुझ्या इतकी भाग्यवान नाही ताई. म्हणजे बघ ना, 14 वर्षांनंतर स्वामी परत आले पण अजूनही त्यांची माझी भेट नाही. यापेक्षा मोठं दुर्भाग्य ते काय? नाही उर्मिले, अगं यात तुझा दोष नाही. लक्ष्मणाला मी आणि स्वामींनी कितीतरी वेळा सांगितलं की उर्मिला तुझी वाट पाहत असेल, एकदा जाऊन भेटून ये. पण तो त्याच्या भातृभक्तीत इतका मग्न आहे की त्यांना आपल्याला पत्नी आहे याचा देखील विसर पडला. नाही उर्मिला, तू चुकीचा ग्रह करून घेतलीस. बरोबर बोललीस तू ताई. मीच चुकीचा ग्रह करून घेतला. मला वाटलं मी जशी स्वामी भेटीसाठी आतुर झाले तसं ते देखील आतुर झाले असतील. मी जशी त्यांच्या विरहात व्याकुळ झाले तसं ते देखील व्याकुळ झाले असतील. पण तसं काहीच घडलं नाही. मी खरंच कमनशिबी ठरले ग. खरंच कमनशिबी ठरले. सावकाशात आला. शांभवी, मी इथे नसताना तुझ्या मागण्यांचे अनेक पदर पाहिले असतील. तेव्हा तूच शांत कर बाई. आम्ही वनवासाला जाताना तिच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब नव्हता, पण आल्यापासून पाहते तुझ्या डोळ्यात श्रावण साठलं. राणी उर्मिला, अहो आज 14 वर्षांनी प्रभू रामचंद्र, महाराणी सीता आणि राजा लक्ष्मण अयोध्येत परतले आहेत. अशा आनंदाच्या क्षणी त्यांचं उत्साहात स्वागत करायचं सोडून तुम्ही अश्रू ढाळत आहात. हे काही योग्य नाही. शांभवी, ते तिघे परत आल्याचा आनंद जितका सगळ्यांना झाला ना, त्यापेक्षा कैक पटीने आनंद मला झाला. पण गेली 14 वर्ष ज्या विरहाच्या आगीत मी जळतीये त्याची दाहकता मी कुणाला सांगा आणि सांगून तरी ती कुणाला समजेल. उर्मिला, अगं मला सांग, मी तुझी मोठी बहीण. लहानपणापासून आपण सोबत वाढलो, सोबत खेळलो. मला समजेल तुझ्या मनाची यातना. तो ती निसंकोचपणे सांग. ताई, खरंच तुला माझ्या मनाची दाहकता समजेल. मी इथे त्यांची प्रतीक्षा करते आणि ते अजूनही वनवासात असल्यासारखी प्रभू रामचंद्रांची पाठ सोडत नाही. असं कोणतं भ्रातृप्रेम जे स्वतःच्या पत्नीला विसरायला लावतं? उर्मिला, तुला जे काही बोलायचंय ते मला बोल.
पण लक्ष्मणाला बोल लावून नकोस. ताई, हे तू मला सांगतेस? तू देखील वनवासात असताना त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन बोल लावला होतास ना? त्या चुकीची शिक्षा मी भोगली उर्मिला. मी लक्ष्मणाला बोल लावला म्हणून तो स्वामींच्या मागे गेला आणि त्याचा फायदा घेत रावणानं माझं अपहरण केलं. तिथे तू जशी विराहाच्या आधीच जळत होतीस तशी मी देखील जळत राहिले. क्षमा असावी. मला असं वाटतं मी तर थांबणं उचित नाही. राणी उर्मिला, मला आज्ञा असावी. थांब शांभवी. उर्मिला, मला माहितीये तुझ्या मनात अनेक प्रश्न रुंजी घालतात, पण लहानपणी जसे भाबडे प्रश्न, पण आज त्या प्रश्नांना वास्तवाची धार आहे. परिस्थितीचे तीक्ष्ण सूळ आहे. आणि मला नाही वाटत महाराणी सीता आता त्या प्रश्नांचा वार सहन करू शकते. महाराणी सीता? उर्मिला, अगं मी तुझी ताई आहे. हो, पण आज माझे प्रश्न एका ताईपेक्षाही महाराणी सीतेसाठी आहेत. त्याची कल्पना आहे मला. बोल. आणि शांभवी, तू थांब. राणी उर्मिलेला तुझी आवश्यकता. हो शांभवी, महाराणी सीता आणि माझ्यातल्या प्रश्नांचा आज न्यायनिवाडा करायचा आहे. म्हणजे उर्मिला, आज तू तुझ्या या दरबारात मला अपराधी म्हणून उभी करणार तर कर बाई कर. तुझा अधिकारच येतो. पण मला सांग, या खटल्याचा न्याय करणार कोण? शांभवी, माझ्या महालातल्या वनवासाची तीच तर एकमेव साक्षीदार आहे. न्याय? राणी उर्मिला, मी न्याय करावा? क्षमा असावी, पण माझ्याकडून हा अपराध करून घेऊ नका. हो, आपण राणी सीता माता महाराणी, मी आपली दासी. मी आता आपली काय मदत करणार? नाही शांभवी, उर्मिला अगदी बरोबर बोलतीये. आज दोन राण्यांमध्ये खटला होणार. दोघीही आपल्या आयुष्यावर आपली बाजू मांडणार असतील तर त्याचा न्यायनिवाडा प्रजेने का करू नये? आणि या संपूर्ण नगरवासियांची प्रतिनिधी म्हणून हा न्यायनिवाडा तू करावा अशी माझी इच्छा. महाराणी, नाही म्हणू नको शांभवी. माझ्या मृतवत आयुष्याची तूच एकमेव साक्षीदार आहेस. आणि माझ्या वनवासातील साक्षीदार तो त्याच्या भातृभक्तीत अजूनही मग्न आहे. क्षमा असावी, पण आपण दोघी अयोध्येच्या राण्या, वयाने आणि पदाने माझ्यापेक्षा मोठ्या. मी केलेला न्यायनिवाडा माझ्या दृष्टीने योग्य, पण आपल्या दृष्टीने पक्षपाती ठरलात तर? नाही शांभवी, तुझ्याकडून असा कोणताही पक्षपात होणार नाही. कारण तू एक स्त्री आहेस आणि एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं मन चांगलं समजू शकते. पण हा युक्तिवाद घालण्याची गरजच काय? तुम्ही दोघी बहिणी लहानपणापासून एकत्र वाढलात, खेळलात. एक सोबत दोघींचा विवाह राम आणि लक्ष्मण यांच्याशी झाला. एकाच घरात नांदलात आणि आता तर दुःखाचे दिवसही सरले. मग हा युक्तिवादाचा घाट कशासाठी? दिव्याच्या वातीवरील काजळी काढली ती ज्योत अधिक प्रकाशित होती. उर्मिला, कुठलाही आडपडदा न ठेवता इतक्या वर्षापासून मनात साचून ठेवलेल्या एकदाची बोलून मोकळी होऊ ग. म्हणजे त्यानंतर मला माझ्या बहिणीची गळाभेट घेताना मनात कसलंच मळभ राहणार नाही. माझ्या मनात जर तुमच्याविषयी मळभ असतं तर कैकेयी मातेने महाराज दशरथांना जसं आपल्या वचनात बांधलं होतं तसं मी देखील माझ्या स्वामींना वचनात बांधू शकले असते. पण मी तसं नाही केलं आणि तसं केलंही असतं तरी मला त्याचं काही वाटलं नसतं. कोणत्याही पत्नीला वाटणारच की आपल्या पतीनं आपल्या सोबत असावं. मलाही असंच वाटत होतं की स्वामींनी माझ्यासोबत राहावं.
पण त्यांना तसं वाटलं नाही. महाराज राम आणि महाराणी सीता यांच्यासारखी उंची वस्त्र उतरवून भगवी वस्त्र परिधान केली. त्यावेळेस एकदाही त्यांना मला विचारावंसं नाही वाटलं. वनवास प्रभू रामचंद्रांना मिळाला होता. त्यांच्यासोबत महाराणी सीता जातील हे स्वाभाविक होतं. पण त्यांच्यासोबत वनवासाला निघाले माझे पती लक्ष्मण. या वनवासाने लागलेल्या वणव्यात जळाले ती फक्त मी. मान्य आहे, वनवास केवळ माझ्या स्वामींना मिळाला होता, पण त्यांची अर्धांगिनी म्हणून त्यांच्यासोबत मी असायला हवं. हा माझा पत्नी धर्म मी कसा विसरू शकत होते? तर तिथे रानावनात राहतील आणि मी या राजमहालात ते वनातील फळं कंदमुळं खाऊन त्यांची क्षुधाक्षम होती आणि मी या राजभवनातील पक्वान्न खायची. ते वनात वल्कल घेऊन झोपतील आणि मी या राजमहालातील रत्नजडित मखमली मंचकावर. नाही, एक वेळ धर्मास मान्य असेल, पण या सीतेला हे मुळीच मान्य नव्हते. आणि म्हणूनच मी देखील सगळ्या सुखवैभवाचा त्याग केला आणि त्यांच्या सोबत निघाले. मी जे केलं ते पत्नी धर्मात शोभेल असंच केलं. आपण आपल्या पती सोबत राहणं हा आपला पत्नी धर्म होता. मग पती असूनही मी त्यांच्यासोबत नव्हते याला तुम्ही काय म्हणाल? माझे पती आपल्या सोबत वनवासात होते आणि मी या राजमहालातली पंचपक्वान्न खाल्ली. या रत्नजडित मंचकावर दिसले. हे सगळं करून माझा पत्नी धर्म भ्रष्ट झाला तो कोणामुळे? मला माझ्या कर्तव्यात अपयशी ठरवण्यात मी कोणाला जबाबदार ठरवायचं? महाराणी सीता? अगं लक्ष्मण स्वतःहून वनवासाला जायला निघाला होता. त्याला कोणी गळ घातली नव्हती का की आमच्यासोबत चल म्हणून? गळ घातली नव्हती की आपोआप गळाला लागला होता? उर्मिला, बोला महाराणी सीता. आपल्या सेवेत राहणारा एक सेवक प्रभू रामचंद्रांना हवा होता म्हणून तर माझ्या पतीची नियुक्ती केली नव्हती ना आपण? क्षमा असावी, यापेक्षा अधिक ऐकण्याची माझी तयारी नाही. महाराणी मला आज्ञा असावी. शांभवी, आता तर तू थांबच. हे वाद बहिणींचे नसून दोन राण्यांचे. धर्मपालनाच्या चौकटी जाणून घेण्यासाठी केलेला अट्टाहास आहे हा. राणी उर्मिलेला असं वाटतं मी वनवासात खूप सुखात होते म्हणून. मी तर असं ऐकलंय की आपला पती जिथे असतो तिथे पत्नीला स्वर्ग सुख मिळतं म्हणून. सांगा महाराणी सीता, अगदी निसंकोचपणे सांगा, वनवासात पती सोबत कोणता त्रास झाला आपल्याला? मला तरी कळू दे आपले दुःख. मी काय बापडी, पती असूनही 14 वर्ष एकटी राहिलेली सुखी आत्मा. मला काय माहित पतीचा त्रास. आत्मा समाधानी असेल तरच सुख मिळेल आणि समाधान हे आपल्या मान्यावर असते. माझ्या समाधानाची व्याख्या माझा पती सुखी असावा हीच होती. पण वनवासात असताना त्याचाच अधिक त्रास झाला. रावणानं माझं अपहरण केलं. इथे तू जशी पतिविरहानं जळत होतीस तशीच अशोकवनात असताना मी पतिवियोगानं झुरत होते. आपण दिलेल्या मर्यादा ओलांडल्या तर दुसरं काय होणार?
पतीवर नाही ते आरोप केले, तरी माझे पती आपल्याला काहीच बोलले नाही. माते माते करत आपली विनवणी करत होते. तुमच्या प्रती त्यांचा मातृभाव नसता तर शूर्पणखेचं काय झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. ती चूक जर लक्ष्मणानं केली नसती तर माझे अपहरण झाले नसते. माझ्या पतीमुळे रावणाने तुमचं अपहरण केलं. अगं, एखाद्या स्त्रीची अशी विटंबना करताना त्यांचा हात कचरलं कसं नाही? कोणती शिक्षा, कोणता भाव सहन करेल मी? उर्मिला, तुझ्या पती लक्ष्मणानं केलेल्या कृत्याची शिक्षा कुणाला भोगावी लागली सांग ना. महाराणी, कांचन मृगाची लालसा आपल्या मनात उत्पन्न झाली म्हणून तुम्ही त्यांना मनात पाठवलं. उर्मिला, तुम्ही जर हा स्त्री हट्ट केलाच नसता तरी वेळच आली नसती. आपल्या लालसेमुळे आपल्यावर ही वेळ आली हे का नाही सांगत? आपलं तो क्षणिक त्याच माझ्या पतीने तुम्हाला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्याचं काय? हनुमानाने जर संजीवनी आणली नसती तर आज माझ्या पतीचं तिथे वनवासात गेलेली सीता सगळ्यांना दिसते, पण ती रावणाच्या तावडीत कशी गेली हे कोणालाच दिसत. माझे पती लक्ष्मण यांनी तुमच्यासाठी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं, तरीही तुम्ही त्यांच्यावर असे आरोप करता. त्यांनी केलेल्या त्यागाची तरी आठवण ठेवायला हवी होती महाराणी. राणी उर्मिला, त्यांच्या त्यागासमोर तुझा त्याग श्रेष्ठ ठरतो त्याचं का? आज लक्ष्मण जिवंत आहे त्याचं कारण केवळ तू आहेस उर्मिला, केवळ तू आहेस. उगाच लहान बालकाला फुलवण्यासाठी जसं आमिष दाखवलं जातं तसं मला दाखवून काही उपयोग होणार नाही महाराणी. राणी उर्मिला, आपण या बाबतीत अनभिज्ञ आहोत. म्हणजे लक्ष्मणानं मेघनाथाला पराभूत केलं. त्यावेळी त्याला त्याच्या विजयाचा अहंकार झाला होता आणि तोच अहंकार मेघनाथची पत्नी सुलोभना हिने एका क्षणात नष्ट केला. ती त्याला म्हणाली, लक्ष्मण, माझ्या पतीच्या रक्षणासाठी मी इथे प्रार्थना करत होते आणि तुझ्या रक्षणासाठी तुझी पत्नी तिचा त्याग, तिची तुझ्या प्रती असलेली निष्ठा श्रेष्ठ ठरली म्हणून तू जगलास. अगं, त्या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला मी आता लहान राहिलेले नाहीये. लहान काय वयाच्या अर्ध्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले. मला आता त्या आमिषाने बुरळ पडणार. हे रक्षित नसून हेच सत्य आहे. अगं, रणांगणापेक्षा सुद्धा वेगळं युद्ध तुझ्यात आणि सुलभरीत सुरू होतं. तुमच्या पतिव्रतेत सुरू होतं आणि तिथे तू जिंकलीस उर्मिला, तू जिंकलीस. असे नाही, पण या उर्मिलेच्या नशिबी एक आरोप कायम राहील. पती वनात गेल्यानंतर ही उर्मिला 14 वर्ष सुखनिद्रा घेत आनंदात जगली. काय शांभवी, मी बरोबर बोलतेय ना? राणी उर्मिला, येते मी. थांब शांभवी, बोल. महाराणी, आपली युक्तिवादाची दिशा भरकटते असं वाटतंय. तुम्ही 2 तलवारी आणि म्यान एक अशी माझी अवस्था झालीये. एक मुद्दा लक्षात घ्यावा तर मागचा विसरते की काय असे झाले.
आणि आता मध्यरात्र होण्यास काहीच घटिका शिल्लक आहे. मला महालातील आणखी दिवे प्रज्वलित करायचे. महाराणी मला आते सांग. नाही शंभर, आज उर्मिलेला बोलायचं आणि तिचं बोलणं तू आणि मी ऐकलं पाहिजे. उर्मिलेचं दुःख आपल्याला समजलं पाहिजे. कोणतं दुःख सांगू? माझा पती आपल्या भावाच्या सेवेत आपल्याला झोप लागू नये म्हणून त्याच्या भागची झोप मला भेट म्हणून देतो. पती रानावनात भटकतोय आणि पत्नी झोपा काढते, हा लोकनिंदेचा आरोप. लोकनिंदा? पूर्वीला आता लोकनिंदा तुझी काय आणि माझी काय? ते होणारच. आपण कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरीही त्या धर्माच्या आणि पाप पुण्याच्या तराजूत पोचणारी लोक आपल्या आजूबाजूला असणारच. पण मग माझा त्याग, माझी तपश्चर्या, माझी सेवावृत्ती बेदखल ठरते आणि महाराणी सीता त्यागी, एक आदर्श पत्नी जिने सगळ्या सुख वैभवाचा त्याग करत आपल्या पती सोबत वनवास स्वीकारला. उर्मिला,